नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्सचे याआधी आपण अनेक व्हिडिओज पाहिलेत. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सगळं बेसिक कव्हर केलं होतं, त्याचबरोबर सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहिले होते. त्यानंतर आपण 4.1 प्रॅक्टिस सेट आणि त्याचबरोबर 4.2 प्रॅक्टिस सेट ज्याच्यावरती डिपेंड आहे तर त्याचा पण एक व्हिडिओ मी केला होता. सो आज आपण पाहतोय प्रॉब्लेम सेट 4. प्रॉब्लेम सेट 4मध्ये फर्स्ट क्वेश्चन जो की MCQ बेस आहे आणि बाकीचे सगळे क्वेश्चन्स काही कन्स्ट्रक्शनवरती आधारित आहेत, काही सॉल्व करायचे आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूया जो की MCQ मधला आहे. त्यामधलं फर्स्ट आहे की द नंबर ऑफ टँजेंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल इज. म्हणजे सर्कलवरती जर पॉईंट असेल तर त्याच्यामधून आपण किती टँजेंट्स ड्रॉ करू शकतो. तर हे आपण कन्स्ट्रक्शनद्वारे पण पाहिलेलं आहे की जर पॉईंट हा सर्कलवरती, म्हणजे सपोज की हा सर्कल आहे, याच्या इथे सर्कलच्या बाजूवरती कुठे पण जर पॉईंट असेल तर त्याच्यापासून आपण फक्त एकच टँजंट काढू शकतो. कारण टँजंट म्हणजे हेच आहे की ते सर्कलला फक्त एकाच पॉईंटमध्ये टच करतं. मग एकाच पॉईंटमध्ये टच करणारे आपण एका वेळी एकच लाईन काढू शकतो, एकच टँजंट ड्रॉ करू शकतो. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे C, ओनली 1. नेक्स्ट आहे द मॅक्झिमम नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड इट. आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलं होतं या आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये की जर एखादा पॉईंट सर्कलच्या बाहेर असेल तर त्यामधून जाणारे 2 टँजंट्स आपल्याला काढता येतात. ते कसे काढता येतात ते आपण कन्स्ट्रक्शनमध्ये पाहिलेलं आहे. सो या ठिकाणी आपण मॅक्झिमम 2 टँजंट्स काढू शकतो जेव्हा एखादा पॉईंट हा सर्कलच्या बाहेरच्या बाजूमध्ये असेल, एक्सटेरियर किंवा आउटसाईड असेल तर तेव्हा. त्याच्यामुळे याचा आन्सर येणार आहे 2. नेक्स्ट आहे इफ ट्रायँगल ABC इज सिमिलर टू ट्रायँगल PQR अँड AB अपॉन PQ इज इक्वल टू 7/5 देन. मग आता या ठिकाणी काय सांगितलं आहे की दोघं पण ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहे. त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर AB साठी 7 आहे, PQसाठी 5, म्हणजे 7:5 रेशो आहे. सो या ठिकाणी पहिली कंडिशन ही आहे की हा जो ABC ट्रायंगल आहे तर हा मोठा आहे, PQR ट्रायंगल लहान आहे. ओके, ह्या 2 कंडिशन्स आहेत. तर आधी आपण रिझन रीड करूया आणि मग आपण डिसाईड करूया. तर पहिलंच रिझन आहे की ट्रायंगल ABC जो आहे तर तो मोठा आहे, हे करेक्ट आहे. तरी पण आपण बाकीचे वाचूया. दुसरं आहे की ट्रायंगल PQR हा बिगर आहे, तर नाही, तो स्मॉलर आहे कारण 5 लहान आहे 7पेक्षा, त्याच्यामुळे हे नाही येणार. तिसरं आहे की बोथ आर इक्वल, दोघं पण इक्वल असते तर त्यांचा रेशो लिहिताच आला नसता, फक्त 1 लिहावं लागलं असतं, त्याच्यामुळे हे पण नाही येणार. आणि कॅनॉट बी डिसाइडेड असं पण नाही आहे, आपण या ठिकाणी डिसाईड केलेलं आहे. ओके, सो याचा आन्सर आहे A, याचा आन्सर आहे A आणि याचा आन्सर आहे C. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय सेकंड क्वेश्चन, कन्स्ट्रक्शन बेस्ड आहे की ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O हॅविंग रेडियस 3.5 सेंटीमीटर. टेक पॉईंट P ॲट अ डिस्टन्स 5.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर आणि ड्रॉ टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट P. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रेडियस घ्यायची आहे 3.5 सेंटीमीटरची आणि जो पॉईंट आहे सेंटरपासून तर तो घ्यायचा आहे 5.7 सेंटीमीटरवर. म्हणजे अर्थात हा पॉईंट जो आहे तर तो सर्कलच्या आतमध्ये नसून सर्कलच्या बाहेर असणार आहे. ओके, आणि त्यामधून जाणारे टँजंट आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. आताच आपण कंडिशन पाहिली की जर सर्कलच्या बाहेर पॉईंट असेल तर किती टँजंट तयार होतात, 2 टँजंट तयार होतात. त्याच्यामुळे या ठिकाणी पण 2 टँजंट तयार होणार आहेत. म्हणजे सेम या पद्धतीची डायग्राम आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची आहे. आता या ठिकाणी मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी तुम्हाला बुकमध्ये दिलेले आहेत आणि याच तुम्हाला लिहू शकता तुम्ही, कारण या सिम्पलच आहेत. फक्त तुम्हाला नावं चेंज करायचे, कारण नावं तर सेम नसणार आहेत, फक्त तुम्हाला नावं चेंज करायचे आहेत. या ठिकाणी एनी रेडियस म्हटले तर या ठिकाणी तुम्हाला रेडियस दिलेली आहे जी की आहे 3.5. सो एनी रेडियसच्या ऐवजी तुम्हाला 3.5 रेडियस असं घ्यायचं आहे. बाकी स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन बुकमध्ये आहेत. प्रत्येक ज्याच्यावरती क्वेश्चन आधारित आहे त्याचं स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन कोणत्या पेजवर आहे ते मी तुम्हाला सांगणार आहेच, तुम्हाला ते बघून लिहायचं आहे. ओके, सो जस्ट आपण आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण 3.5 सेंटीमीटर्स रेडियस असणारा एक सर्कल ड्रॉ करतो आहे. त्याच्या सेंटरला काय नाव द्यायचं हे पण प्रश्नामध्ये सांगितलं आहे. सो जे प्रश्नामध्ये सांगितलं आहे तेच नाव देणं अपेक्षित आहे. O नाव द्यायचं आहे सेंटरला. ओके, आता या ठिकाणी आपण रेडियस दाखवूया. रेडियस आहे या ठिकाणी आपण इथे डॉटेड लाईनमधून रेडियस दाखवणार आहोत 3.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की सेंटरपासून घ्यायचं आहे 5.7 सेंटीमीटरवरती एक पॉईंट. सो आपण घेऊया. जर व्हिडिओ स्लो होत असेल देन यू कॅन इन्क्रीज द स्पीड ऑफ व्हिडिओ. सो 5.7 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी तुम्हाला P पॉईंट आहे असं डिनोट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला याचं मेजरमेंट पण सांगायचं आहे की 5.7चं तुम्ही ड्रॉ केलेलं आहे.
सो अशा पद्धतीने तुम्ही ते मेजरमेंट लिहू शकता की 5.7 सेंटीमीटरचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला P या पॉईंटवरती टँजंट ड्रॉ करायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा अशा प्रकारे प्रश्न असतो तेव्हा आपण हे जे OP आपण एक सेगमेंट घेतलेला आहे तर या सेगमेंटला आधी आपण बायसेक्ट करतो. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकतो आपण. तर सिंपल ज्या पद्धतीने परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकलं जातं तीच प्रोसेस आपल्याला या ठिकाणी वापरायची. त्याच्यानंतर जरा आर्क जर मोठे काढले तुम्ही तर तुम्हाला डबल करावं लागणार नाही. मी छोटे काढले होते, आपण जरा मोठे करूया. आता बरोबर हे जे दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत या दोघांमधून जाणारी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ओके, त्याला तुम्ही नाव देऊ शकता A आणि B. त्याच्यानंतर आता ही तुम्हाला रेडियस घ्यायची आहे म्हणजे O आणि या ठिकाणी या पॉईंटला तुम्ही काहीतरी नाव देऊ शकता आणि याला तुम्ही 90 डिग्रीचं आहे. सो ते 90 डिग्रीचा अँगल पण तुम्हाला दाखवायचा आहे. इथे तुम्ही X नाव द्या. ओके, या पॉईंटला. आणि X to O हे जे डिस्टन्स आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि असा एक आर्क ड्रॉ करायचा आहे की जो या ठिकाणी सर्कलला इंटरसेक्ट करेल आणि याला पण तुम्हाला DC अशी काहीतरी नावं द्यायची आहेत. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जिथे D आणि C पॉईंट दाखवलेला आहे तर तो D पॉईंट आणि P पॉईंट तुम्हाला जॉईन करायचा आहे. एक्झॅक्ट D आणि एक्झॅक्ट P पॉईंट तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायचा आहे. अशा पद्धतीने इथे पण जिथे तुम्ही C पॉईंट दाखवलेला आहे तर तो C पॉईंट आणि P पॉईंट तुम्हाला अटॅच करायचा आहे. ओके, आणि ह्या झालेल्या आहेत तुमच्या टँजंट्स. तर अशा पद्धतीने एवढं सिंपल आहे. जस्ट तुम्हाला दोन ज्या शेवटचे जे दोन पॉईंट इंटरसेक्शन ऑफ पॉईंट आपण तयार केलेले आहेत पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तर ते जॉईन करायचे आहेत आणि तुमची टँजंट रेडी आहे. सो इन दिस वे तुम्ही ड्रॉ केलं असेल, कन्स्ट्रक्शन केलं असेल. तुम्हाला जर स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहायचे असतील तर या ठिकाणी टेक्स्टबुक पेज नंबर 98 वरती आहेत, ते पाहून तुम्ही लिहू शकता. ओके, फक्त तुम्हाला नावं चेंज करायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ड्रॉ एनी सर्कल. एनी सर्कल म्हणजे काय की या सर्कलची रेडियस नाही दिली आहे, मग आपण कितीही जेवढे हवा तेवढा मोठा छोटा पेपरच्या साईजप्रमाणे काढू शकतो. टेक एनी पॉईंट A ऑन इट, त्याच्यावरती घ्यायचं आहे. अँड कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट A विदाऊट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलचं सेंटर न वापरता आपण काढणार आहोत. म्हणजे जर आपण पाहिलं तर आपल्या टेक्स्टबुक पेज नंबर 97 वरती ज्या पद्धतीने दाखवलं त्याप्रमाणे आपण काढणार आहोत. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन तुम्हाला या लिहायच्या आहेत पेज नंबर 97 वरच्या. ओके, सो लेट अस ड्रॉ. फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्हाला किती मेजरमेंटचं सर्कल घ्यायचं हे नाही सांगितलं आहे. सो तुम्ही कितीही मेजरमेंटचं सर्कल घेऊ शकता ॲज यू विश. सो एक सर्कल तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या सर्कलची रेडियस पण तुम्हाला दाखवण्याची अपेक्षा असं दाखवायला सांगलेलं नाही, त्याच्यामुळे दाखवणं गरजेचं नाही आहे. ओके, सो जस्ट या ठिकाणी तुम्हाला फक्त सेंटर आहे एवढंच दाखवायचं. सेंटरला तुम्हाला नाव पण द्यायची गरज नाही आहे कारण सेंटरचं नाव द्यायचंच नाही आहे कारण आपण या ठिकाणी विदाऊट युजिंग सेंटर जो टँजंट आहे तर तो ड्रॉ करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला कोणत्याही कुठे तुम्ही A पॉईंट घेऊ शकता, इथे घ्या, इथे का कुठे घेऊ शकता, फक्त तो सर्कलच्या वरती सर्कलच्या एजवरती असायला पाहिजे. सो या ठिकाणी आपण इथे घेऊया A पॉईंट. ओके, सो आता A पॉईंट जिथे आपण घेतलेला आहे तर त्यापासून आपल्याला एक कॉर्ड ड्रॉ करायची आहे. सो मी दुसरा पॉईंट जो आहे B पॉईंट तर तो इथे घेते आणि A टू B एक कॉर्ड आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर B पासून एक आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल इथे घ्यायचा आहे. सो हे झालं आपला इन्स्क्राइब्ड अँगल C वरती. आता हे आपल्याला जस्ट जॉईन करायचं आहे A आणि C. ओके, सो आपण A आणि C ला जॉईन करूया. सो हे आपण जॉईन केलेलं आहे. आता आपण कोणते पण दोन अँगल घेणार आहोत या ठिकाणी. सो आपण हे आणि हे दोन अँगल घेऊ शकतो किंवा कुठलेही तुम्हाला जे दोन अँगल पाहिजेत ते, कारण आपल्याला A वरून टँजंट ड्रॉ करायचं आहे. सो एकतर आपण B किंवा C वरती एक आर्क टाकू शकतो. आता तो आर्क कसा टाकायचा आहे तर एकतर तुम्हाला B ला किंवा C ला घ्यायचं आहे. सपोज जर आपण C ला घेतलेला आहे या ठिकाणी तर तुम्हाला C ला सेंटर मानायचं आहे आणि एक छोटासा आर्क या ठिकाणी काढायचा आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्ही C वरती ठेवून जेवढ्या मेजरमेंटचा आर्क काढलेला आहे तेवढाच तुम्हाला A वर ठेवून तेवढ्याच मेजरमेंटचा आर्क ड्रॉ करायचा आहे. सो या ठिकाणी आपण तेवढ्याच मेजरमेंटचा एक आर्क ड्रॉ करणार आहोत. त्याच्यानंतर काय करायचं आहे तर या ठिकाणी आपण पॉईंटला नावं देऊया. सपोज हा M पॉईंट आहे, हा N पॉईंट आहे. M आणि N पॉईंट्समधलं जे मेजरमेंट आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि ते छोटासा आर्क काढून टाका ते मेजरमेंट घेतले असं दाखवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या पॉईंटवरती ठेवायचं आहे कंपास आणि सेम हेच मेजर जे की तुम्ही M आणि N मधलं मेजर घेतले त्याच सेम मेजरवरती इथे एक तुम्हाला आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके, आता हा आर्क ड्रॉ केल्यानंतर A आणि हा आर्क याला पण आपण एखादं नाव देऊया. ओके, सो A आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे यामधून जाणारी तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे. सो आपण आता ती लाईन ड्रॉ करूया जी की एक्झॅक्ट या पॉईंटमधून गेली पाहिजे आणि या पॉईंटमधून गेली पाहिजे. ओके, सो ही जी असणार आहे ती आपली असणार आहे टँजंट. याला आपण या टँजंटला L नाव देऊया
आता ॲज यू नो की या ठिकाणी आपण सगळे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दाखवलेले आहेत तर त्यांना आपल्याला नावं द्यावी लागतात. सो या ठिकाणी पण आपण ओ वगैरे नाव देऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण हे जे टँजंट आहे तर हे टँजंट ड्रॉ केलेलं आहे. सो आय होप की हे पण इझी होतं. ओके, सगळे ज्या ठिकाणी पण तुम्हाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दिसेल त्या ठिकाणी फक्त तुम्हाला काहीतरी नावं द्यायची आहेत. ओके, सो आता यानंतर आपण पाहणार आहोत इथे तुम्ही एल टँजंट आहे असं पण दाखवायचं आहे. एल लाईन जी आहे ही आपण ड्रॉ केलेली तर ती टँजंट आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत याचा पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा क्वेश्चन की ड्रॉ अ सर्कल ऑफ डायामीटर सांगितलेलं आहे 6.4. आता डायामीटर जे असतं तर त्याचं हाफ काय असतं, रेडियस असतं. ओके, सो या ठिकाणी जेव्हा आपण सर्कल ड्रॉ करणार तेव्हा सर्कलमध्ये आपण 3.2 सेंटीमीटर अंतर घेणार कारण रेडियस डायमीटरचं हाफ असतं आणि सर्कल ड्रॉ करताना आपल्याला रेडियसची आवश्यकता असते, डायमीटरची नाही. त्याच्या आतमध्ये आपण डायमीटर दाखवू शकतो. सो टेक अ पॉईंट आर ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर फ्रॉम द सेंटर. म्हणजे सेंटरपासून डायमीटरवरती म्हणजे सेंटरपासून इक्वल अंतरावर डायमीटर आहे. ओके, आणि त्याच्यावरती तुम्हाला पॉईंट आर घ्यायचा आहे आणि ड्रॉ टँजंट्स फ्रॉम पॉईंट आर आणि त्या आरमधून तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचे आहेत. आता जेव्हा आपण सेंटरपासून एवढ्या अंतरावर एखादा जर पॉईंट घेतो आहे तर तो अर्थातच त्या सर्कलच्या बाहेर येणार आहे आणि सर्कलच्या बाहेर येणार आहे म्हणजेच त्याच्यावरती 2 टँजंट्स आपल्याला ड्रॉ करावे लागणार आहेत. ओके, सो आपण हे पण ड्रॉ करूया. हे जे एक्झाम्पल आहे ते सेम सेकंड एक्झाम्पलप्रमाणेच आहे. ज्या पद्धतीने आपण आउटसाईड पॉईंट घेऊन 2 टँजंट ड्रॉ केले होते त्याच पद्धतीने आपण 4th एक्झाम्पलमध्ये पण करणार आहोत. फक्त या ठिकाणी डायमीटर सांगितले आहे त्याच्यामुळे आपल्याला डायमीटर न घेता 3.2ची रेडियस घ्यायची आहे आणि मग ड्रॉ करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी मी ऑलरेडी जो सर्कल आहे तो ड्रॉ केलेला आहे. आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे 3.2 सेंटीमीटरचा. आता या ठिकाणी सेंटरला काय नाव द्यायचं हे नाही सांगितलं आहे. सो तुमच्या मनाने तुम्ही काही नाव देऊ शकता. ओके, त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी रेडियस दाखवायचं आहे की 3.2 सेंटीमीटरची रेडियस आहे. सो 3.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की सेंटरपासून तुम्हाला सेंटरपासून तुम्हाला डायमीटर इतकं अंतर घ्यायचं आहे. सो घेऊया, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 6.4 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे. सो 6.4 सेंटीमीटर ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी तुम्हाला एक सिंपल मार्क ड्रॉ करायचा आहे आणि मग ती लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहात. सो इथपर्यंत आपण आलेलो आहोत. लाईन थोडीशी एक्सटेंड झाली आहे बट तुम्ही पॉईंट काढलेला आहेच त्याच्यामुळे त्याच पॉईंटवरती तुम्हाला आर असं द्यायचं आहे. ओके, सो आता हे झालेलं आहे आपलं बेसिक स्ट्रक्चर. आता याला तुम्हाला आधी मेजरमेंट द्यायचं आहे की हे 6.4चं आहे कारण परत जर ते विसरलं तर त्याच्यामध्ये मार्क जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे 6.4 सेंटीमीटर. ओके, आता आपण ड्रॉ करायला घेणार आहोत. पहिल्यांदा तर आपल्याला याचा बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. सो ड्रॉ करूया आपण. आता यात दोघांमधून पण जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ओके, याला जरा आपण एक्सटेंड करूया. ओके, सो आता या ठिकाणी 90 डिग्रीचा एक अँगल तयार होतो. याला पण आपण एखादं नाव देणार आहोत. सी नाव देऊया आणि या ठिकाणी एम देऊया, या ठिकाणी एन देऊया पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला OC ही रेडियस घ्यायची आहे. OCचं जे मेजरमेंट आहे तर ते आपण रेडियस घेणार आहोत आणि इथं एक जो सर्कल आहे तर तो ड्रॉ करणार आहोत. सर्कल असा ड्रॉ करायचा आहे की त्याचे हे जे 2 पॉईंट्स आहेत तर त्याने सर्कलला इंटरसेक्ट केलं पाहिजे. हा जो आधीचा सर्कल आहे त्याने इंटरसेक्ट केलं पाहिजे. आता हा जो आपण हाफ सर्कल ड्रॉ केला आहे तर काही जण ह्याला फुल पण करतात. मग तुम्ही याला फुल पण करू शकता किंवा फुल डॉटेड लाईनने दाखवू शकता किंवा हाफ दाखवला तरी पण चालेल कारण आपल्या पुस्तकामध्ये पण हाफच आहे. सो ॲज यू विश, तुम्हाला जसं हवं असेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, सो आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला ए आणि आर या पॉईंट्समधून जाणारी एक टँजंट ड्रॉ करायची आहे म्हणजेच एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, सो ए आणि आरमधून जाणारी आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत आणि तीच असणार आहे आपली टँजंट. ही झाली फर्स्ट टँजंट. आता सेकंड टँजंट आपण बी आणि आर या पॉईंट्समधून जाणारी दाखवणार आहोत. सो ही झाली आपली सेकंड टँजंट. हिला थोडी आपण एक्सटेंड करूया. ओके, सो याला आपण नाव देणार आहोत एल, याला एम. असे काही कंपल्सरी नाहीत की LM नावं द्यायचे, तुम्ही काही देऊ शकता नावं. तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण फिगर काढलेली आहे आणि आपली ही फिगर जी आहे तर ती कन्स्ट्रक्ट करून झालेली आहे. सो तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहायचे असतील तर ते या पेजवरती आहेत, त्या तुम्ही लिहू शकता. सो इन दिस वे आपण हा जो क्वेश्चन आहे सॉल्व केला आहे. आता आपण पाहणार आहोत 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चन आहे ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P. आता या ठिकाणी सेंटर काय आहे तर तो आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर पुढे आहे ड्रॉ ॲन आर्क AB ऑफ 100 डिग्री सेल्सिअस. एक तुम्हाला आर्क काढायचा आहे 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री मेजरमेंटचा एक तुम्हाला आर्क ड्रॉ करायचा आहे आणि ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट A आणि B.
ए आणि बी या दोन्ही वेगवेगळे पॉईंट्स आहेत आणि या दोन वेगवेगळ्या पॉईंट्सवरती तुम्हाला टँजंट्स ड्रॉ करायचे आहेत, म्हणजे एकूण 2 टँजंट येणार आहेत. आता हा प्रश्न जरासा वेगळा आहे. नेमका प्रश्न वेगळा काय आहे ते आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सर्कल ड्रॉ करण्यासाठी रेडियस नाही दिली आहे. सो आपण आपल्याला हवा तेवढ्या मोठ्या आकाराचा सर्कल या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. सो तुम्हाला हवा तेवढं तुम्ही अंतर या ठिकाणी कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि मग तुमचा जो सर्कल आहे तर तो ड्रॉ करायचा आहे. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की सर्कलमध्ये आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचं आहे. त्याआधी आपल्याला सर्कलची जी सेंटर आहे तर त्या सेंटरला पी नाव द्यायचं आहे. ओके. सो हे आहे आपलं पी. ओके. आता त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आर्क ड्रॉ करणार आहोत. आर्क ड्रॉ करण्याआधी आपल्याला सर्कलमध्ये कुठूनही एक सिंपल रे ड्रॉ करायची आहे, जेणेकरून आपल्याला आर्क ड्रॉ करता येईल. सो या ठिकाणी तुम्ही कोणत्याही मेजरमेंटवरून म्हणजे कुठूनही घेऊ शकता, असं नाही की याच पॉईंटवरून घ्यायला पाहिजे, कुठूनही घेऊ शकता. ओके. आता हे जे आहे याच्यावर तुम्हाला आपला कंपास ठेवायचा आहे आणि तुम्हाला 100 डिग्रीचा एक आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके. सो इथपर्यंत येते. सो जस्ट या मेजरमेंटवर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं कंपास ठेवायचं आहे. मेजरमेंट आपण पुन्हा एकदा चेक करणार आहोत. चुकलं असेल तर इरेज करणार आहोत, कारण परत खाडाखोड व्हायला नको, यासाठी आपण आधीच चेक करूया. सो आता या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा आपलं जे मेजरमेंट आहे तर ते करेक्ट आहे का. तर मेजरमेंट एकदम आपलं करेक्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला इरेज वगैरे करायची गरज नाही आहे. आता या ठिकाणी आपल्याला हा जो अँगल आहे तर हा 100 डिग्रीचा आहे असं दाखवायचं आहे आणि इथे आपल्याला ए आणि इथे आपल्याला बी पॉईंट मिळालेले आहेत. ओके. सो सिंपल आपल्याला ए आणि बी पॉईंटवरती 2 टँजंट ड्रॉ करायचे आहेत, म्हणजेच आपल्याला या 2 पॉईंट्सवरती टँजंट ड्रॉ करायचे आहेत. आता आपण ज्याप्रमाणे पहिल्यांदा बायसेक्टर काढून घेतो आणि मग त्याच्यामधून टँजंट ड्रॉ करतो, तर त्याच पद्धतीने करायचं आहे. फक्त या ठिकाणी बी पी लाईन आहे असं आपल्याला पकडायचं आहे आणि त्याचे जे 2 बायसेक्टर्स आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. सो आपण ते लगेचच ड्रॉ करणार आहोत. सो आता या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आपण इक्वल मेजरमेंट्स घेणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथे आपण हाफ मेजरमेंटपेक्षा थोडंसं जास्त अंतर घेतो आणि एक छान असा बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत. 2 आर्क या ठिकाणी इंटरसेक्ट झालेत. ज्या ठिकाणी 2 आर्क इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी आपण नावं देतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नावं द्यायची आहेत आणि इथून सिंपल या 3 पॉईंट्समधून, म्हणजे हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, या 3 पॉईंट्समधून जाणारी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे. थोडी तिला एक्सटेंड करायची आहे. आता या ठिकाणी हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळे 90 डिग्रीचा अँगल तयार झाला आहे, तो पण तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. आता जसं आपण या बी पॉईंटवर केलं त्याचप्रमाणे ए पॉईंटवर तुम्हाला इक्वल डिस्टन्स घेऊन बायसेक्टर काढायचं आहे. सो आपण इक्वल डिस्टन्स घेऊया. त्यानंतर आता आपण बायसेक्टर घेणार आहोत, इथे एक, इथे आणि या ठिकाणी. ओके. तर अशा पद्धतीने आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकणार आहोत. जर तुमचा आर्क छोटा होत असेल तुम्ही त्याला मोठा करू शकता. थोडंसं जस्ट फक्त मेजरमेंट नाही हलवायचं आहे. आता या 3 पॉईंट्समधून जाणारे तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके. एक्झॅक्ट 3 पॉईंट्समधून गेली पाहिजे लाईन. ओके. सो ही लाईन या ठिकाणी ड्रॉ झालेली आहे. याला तुम्हाला एल आणि एम अशी नावं द्यायची आहेत. तर अशा पद्धतीने तुमचा हा जो टँजंट आहे, दोन्ही पण टँजंट्स तर ते ड्रॉ करून रेडी आहेत. फक्त या ठिकाणी तुम्हाला 90 डिग्रीचे 2 अँगल्स शो करायचे आहेत आणि हा 100 डिग्रीचा एक आर्क आहे. सॉरी, मी या ठिकाणी पण परत त्या डिग्री सेल्सिअस लिहिलं आहे. सॉरी. ओके. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 100 डिग्रीचा एक आर्क ड्रॉ केलेला आहे. सो तुमचं कन्स्ट्रक्शन झालं असेल. आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट 6th एक्झाम्पल. 6th एक्झाम्पल आहे की ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर अँड सेंटर सी. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एक रेडियस घ्यायचं आहे आपल्याला 3.4 सेंटीमीटरचं आणि सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि त्याचा सेंटर ई घ्यायचा आहे. टेक अ पॉईंट एफ ऑन द सर्कल आणि सर्कलवरच तुम्हाला एफ पॉईंट घ्यायचा आहे. टेक अनादर पॉईंट ए आणि दुसरा जो पॉईंट ए आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे सच दॅट ई डॅश एफ डॅश ए. म्हणजे या ठिकाणी ई डॅश एफ डॅश ए या पद्धतीने तुम्हाला तो जो पॉईंट आहे तर तो घ्यायचा आहे. म्हणजे असं एका सरळ लाईनमध्ये ते पॉईंट्स येतील. एफ ए इज इक्वल टू 4.1 सेंटीमीटर आणि जो एफ ए असणार आहे म्हणजे एफ आणि एमधलं जे मेजरमेंट असणार आहे तर ते असणार आहे 4.1 सेंटीमीटर. सो ड्रॉ टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट ए. आणि या ठिकाणी तुम्हाला टँजंट्स ड्रॉ करायचे आहेत पॉईंट ए पासून सर्कलवरती. ओके. तर अशा पद्धतीने हा जो एक्झाम्पल आहे तर तो आपण सॉल्व करणार आहोत. जरासं वेगळा आहे बट आपण त्याला सॉल्व करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तुम्हाला 3.4 सेंटीमीटर रेडियस असणारा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. सो आपण ड्रॉ करूया. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की त्याचा जो सेंटर आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे ई. सो या ठिकाणी सेंटरला आपण नाव देणार आहोत ई
आणि हे जे रेडियस आहे तर ते रेडियस पण आपण दाखवूया की त्याचं जे मेजरमेंट आहे तर ते आहे 3.4 सेंटीमीटर. याला तुम्ही पूर्ण घ्या, डॉटेड लाईनपेक्षा पूर्णच लाईन घ्या. सो 3.4 सेंटीमीटर. या ईला आपण असं घेऊया कारण इकडे जागा जास्त आहे आपल्याकडे, सो आपण त्याला सरळ करूया. त्याच्यानंतर पुढे आहे की टेक पॉईंट एफ ऑन द सर्कल, आणि सर्कलवरती तुम्हाला पॉईंट एफ घ्यायचं आहे. सो आपण याच ठिकाणी एफ पॉईंट घेऊया. टेक अनदर पॉईंट ए सच दॅट ई एफ ए, म्हणजे या ठिकाणी जो पुढचा पॉईंट आहे ए तर तो आपल्याला याच्या पुढे घ्यायचा आहे आणि त्याचं मेजरमेंट पण आपल्याला सांगितलेलं आहे की 4.1 असायला पाहिजे एफ आणि ए मधलं मेजरमेंट. सो या ठिकाणी 4.1 या अंतरावर आपण हीच जी सेगमेंट आहे तर तिला आपण पुढे घेणार आहोत. आणि ज्या ठिकाणी 4.1 आहे त्या ठिकाणी आपण एक डॉट दाखवूया आणि इथे आपण ए लिहूया. ओके, हा जो एफ आहे तर तो या ठिकाणी झाकला जातोय, त्याला आपण जरासं वरती घेऊया जेणेकरून तो झाकला जाणार नाही आणि स्पष्ट दिसेल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी ड्रॉ टँजन्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट ए, आणि पॉईंट ए वरून जाणारे टँजन्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. आता हा जर आपण पाहिला पॉईंट ए तर हा सर्कलच्या आउटर साईडमध्ये आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी 2 टँजन्स ड्रॉ केल्या जाणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आधी बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. या ठिकाणी बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर सिंपल आपले आपण एक सर्कल ड्रॉ करतो तो सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि मग आपण हे सगळं जे 2 टँजन्स आहेत तर ते दाखवणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण 2 बायसेक्टर्स ड्रॉ करणार आहोत. आता या ठिकाणी हे दोन्ही आर्क एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करत आहेत त्या ठिकाणी आपण काहीतरी पॉईंट्सला नावं देऊया आणि या दोघांमधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो ही आहे ती लाईन, हिला जराशी एक्सटेंड करूया आपण वरती आणि या ठिकाणी एक 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे. पुन्हा हा एफमध्ये आला आहे, सो त्याला आपण जरा बाजूला घेऊया, म्हणजे या पूर्ण याच ह्याच्यावरती घेऊया आपण कारण तो सारखा मध्ये येतो आहे. ओके, सो त्याच्यानंतर इथे आपण आपलं जे डिस्टन्स आहे तर ते आपण दाखवूया की या दोघांमधला डिस्टन्स 4.1 सेंटीमीटर आहे. इथलं तर आपण ऑलरेडी दाखवलेलं आहे. आता नेक्स्ट आपण काय करतो की या ठिकाणी जो एक नवीन पॉईंट तयार झाला आहे याला पण आपण ओ नाव देऊया. हा जो नवीन पॉईंट तयार झाला आहे तर हा ओ आणि हा ई यांच्यामधलं डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे आणि याला रेडियस मानून एक आपण या ठिकाणी अजून एक आर्क ड्रॉ करणार आहोत. तर हे असणार आहे आपलं XY घेऊया आपण याला. ओके, आता या ठिकाणी कारण आपल्याला नावं दिली नाही आहेत सो आपण XY वगैरे काही घेऊ शकतो. आता या ठिकाणी आपल्याला X आणि A जॉईन करायचं आहे, म्हणजेच काय असणार आहे ते आपलं टँजंट तयार होईल. अशा पद्धतीने आपण X आणि A जॉईन केले. आता आपल्याला A आणि Y जॉईन करायचं आहे आणि या ठिकाणी पण आपली एक टँजंट रेडी होणार आहे. तर अशा पद्धतीने या 2 टँजंट्स ज्या आहेत तर त्या आपण या ठिकाणी ड्रॉ केलेल्या आहेत. ओके, आता इथे जिथे इंटरसेक्शनच्या वेळेस पॉईंटला तुम्हाला जर नावं द्यायची राहिली असतील तर ती नावं तुम्ही देऊ शकता आणि अशा पद्धतीने आपली जी डायग्राम आहे तर ती कन्स्ट्रक्ट करून झालेलं आहे. ओके, सो आता यानंतर आपण पाहणार आहोत याच्या पुढचं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7th एक्झाम्पल. 7th एक्झाम्पल आहे ट्रायँगल ABC इज सिमिलर टू ट्रायँगल LBN. आता या ठिकाणी BB कॉमन पॉईंट असल्यामुळे दोन्ही पण ट्रायँगल आपल्याला एकत्र ड्रॉ करायचे आहेत. इन ट्रायँगल ABC AB 5.1 सेंटीमीटर आहे, B 40 डिग्रीचा अँगल आहे, BC 4.8चा आहे आणि AC अपॉन LN इज इक्वल टू 4/7 आहे. आता या ठिकाणी मोठं कोण आहे, 7 मोठं आहे जे की LNला आहे, म्हणजे या ठिकाणी हा जो ट्रायँगल असणार आहे तर तो मोठा असणार आहे, हा ट्रायँगल छोटा असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे 2 ट्रायँगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. किती पार्ट्स आपल्याला करायचे आहेत, 7 पार्ट्स करायचे आहेत कारण दोघांमधला मोठा नंबर काय आहे, 7 आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण याची रफ फिगर ड्रॉ करतो नेहमीप्रमाणे, कारण कोणता बेस घ्यायचा आहे कोणता हाईट घ्यायचा आहे ते आपल्याला त्यावरूनच कळतं. सो आपण एक सिंपल स्ट्रक्चर ड्रॉ करूया ट्रायँगलचं. ओके, सो सपोज की हा आहे आपला ट्रायँगल, हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे, रफ फिगर आहे. अशा पद्धतीने 2 ट्रायँगल एकत्र होतील आणि दोघांमधला कॉमन पॉईंट B असल्यामुळे तो इथे येणार आहे. या ठिकाणी छोटा जो ट्रायँगल आहे तर तो आतमध्ये येईल, सो ABC आतमध्ये येईल आणि मोठा जो आहे तर तो LB आणि N नाव आहे त्याचं, तर तो LBN बाहेर येईल. आता या ठिकाणी आपल्याला छोट्याचे मेजरमेंट्स दिलेत, म्हणजे AB सांगितलेलं आहे की 5.1 सेंटीमीटर आहे, B 40 डिग्रीचा आहे आणि त्याचबरोबर BC जो आहे तर तो 4.8 सेंटीमीटरचा आहे. आणि वी हॅव टू डू 7 पार्ट्स, 7 एकूण पार्ट्स इक्वल पार्ट्स आपल्याला तयार करायचे आहेत आणि चौथ्या पार्टवरती आपल्याला AC ड्रॉ करायचा आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी जो छोटा ट्रायँगल आहे तर तो आधी ड्रॉ करून घेणार आहोत आणि मग आपण एक ॲक्यूट अँगल काढून 7 इक्वल पार्ट्स तयार करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी 4.8 सेंटीमीटरचा बेस घेणार आहोत. सो जस्ट ज्याप्रमाणे आपण या आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये फिगर्स ड्रॉ केले होते त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे.
सो 4.8 सेंटीमीटर BC. त्याच्यानंतर आपल्याला बीवरती प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे आणि 40 डिग्रीचा एक अँगल या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. सो या ठिकाणी आहे 40 डिग्री आणि हे जस्ट तुम्हाला मोठं घ्यायचं आहे कारण याच्या पुढे मागे पण एक अँगल तयार होणार आहे. ओके, सो त्याच्यानंतर हे जे घ्यायचं आहे तर ते 5.1चं घ्यायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या कंपासमध्ये 5.1चं मेजरमेंट घ्यावं लागेल आणि 5.1 ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सिम्पल तुम्हाला एक आर्क ड्रॉ करायची आहे. सो वर्टेक्सवर ठेवायचं आहे आणि 5.1वरती तुम्हाला एक आर्क ड्रॉ करायची आहे. आता बी आणि या ठिकाणी ए तुम्हाला जॉईन करायचं आहे. हा आपला ए पॉईंट आहे जो की आहे 5.1 सेंटीमीटरवरती आणि हे आहे 40 डिग्रीचं. ओके, तर अशा पद्धतीने आपला जो पहिला छोटा ट्रायंगल आहे तो ड्रॉ करून झाला आहे. आता आपल्याला मोठा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. सो त्यासाठी आपण सिम्पल या ठिकाणी एक ॲक्यूट अँगल ड्रॉ करतो. हे तुम्ही किती पण मेजरमेंटचं करू शकता. मेजरमेंट काय याचं फायनल ठरलेलं नाही आहे. तुम्हाला हवं त्या मेजरमेंटचं तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, हा जो खालचा ॲक्यूट अँगल आहे तर तो, आणि इथे पण तुम्ही कंपासमध्ये हवं ते अंतर घेऊ शकता, सफिशियंट अंतर, आणि त्याच्यानुसार तुम्हाला 7 पार्ट्स तयार करायचे आहेत. 3, 4, 5, 6 आणि या ठिकाणी 7. ओके, सो या ठिकाणी तुम्ही 7 पार्ट्स तयार केलेले आहेत आणि तुम्हाला इथे B1, B2, B3, B4, B5, B6 आणि B7 अशी नावं द्यायची आहेत. आता हा जो लहान पार्ट आहे तर तो तुम्ही कुठे जॉईन करायचा आहे तर B4वरती जॉईन करायचा आहे. ओके, सो हा तुम्हाला B4वरती जॉईन करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर सिम्पल ही जी BCची लाईन आहे ती जरा मोठी करा, आधी एक्सटेंड करा तिला थोडीशी इथपर्यंत. आणि आता या ठिकाणी बीवरती तुम्हाला कोणत्याही मेजरमेंटचा एक आर्क ड्रॉ करायचं आहे. सिम्पल फक्त या ठिकाणी ज्या मेजरमेंटचा आर्क ड्रॉ केला आहे तेवढाच तुम्हाला 7वर ठेवायचे कारण या ठिकाणी मोठ्याचं माप 7वर दिलेलं आहे म्हणून. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला 2 पॉईंट्स मिळतील M आणि B3. सो B3 आणि Mचं जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे, जेवढं मेजरमेंट असेल तर तेवढं. ओके, सो या ठिकाणी जे मेजरमेंट आहे इथे तुम्ही एक आर्क वाटल्यास ड्रॉ करू शकता मेजरमेंट बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी. तर तेवढंच मेजरमेंट तुम्हाला या ठिकाणी ठेवून इथे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आता या ठिकाणी या दोघांमधनं जाणारी म्हणजेच या आर्कमधून जाणारी तुम्हाला एक सेगमेंट ड्रॉ करायची आहे जी की या लाईनवरती वरच्या लाईनवरती टच होईल. ओके, आता त्यानंतर सेम जी प्रोसेस तुम्ही खाली केली तीच प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी वरती करायची आहे. सो आता या ठिकाणी तुम्हाला C पॉईंटवरती सेम आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके, आता जेवढा तुम्ही C पॉईंटसाठी मेजरमेंट घेतलं तेवढंच तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे आणि अजून एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे तुमचा N पॉईंट असणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी याचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढं घ्यायचं आहे. या दोघांमधलं मेजरमेंट या ठिकाणी एक आर्क ड्रॉ करा, सिम्पल याच्यावर ठेवा आणि आर्क ड्रॉ करा. सो या पॉईंटमधून जाणारं तुम्हाला सेगमेंट ड्रॉ करायचं आहे जे की या पॉईंटमधून बाहेर निघालं पाहिजे आणि वरती टच झालं पाहिजे, म्हणजेच या लाईनला टच झालं पाहिजे. आता या ठिकाणी माझी डायग्राम जी आहे ती जराशी छोटी आली आहे. तुम्ही ही जी रफ फिगर आहे तर ती या ठिकाणी काढा जेणेकरून अशा प्रकारे फिगर मर्ज नाही होणार. या ठिकाणी एल आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपला हा जो डायग्राम आहे तर हा तयार आहे. हा फक्त तुम्हाला रफ फिगर या ठिकाणी काढायचा आहे. याला तुम्ही नाव द्यायचं आहे रफ फिगर आणि याला तुम्ही फेअर फिगर असं नाव द्यायचं आहे. ओके, रफ फिगर इकडे काढा जेणेकरून तुमची जागा याच्यामध्ये जास्त जाणार नाही. सो अशा पद्धतीने हा पूर्ण डायग्राम आहे. इथे मध्ये ॲरो नाही दाखवायचं आहे कारण लाईन आपण छोटी घेतली होती त्याच्यानंतर मोठी करावी लागली होती. सो ॲरो नका दाखवू इथे. ओके, सो आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. हा आपला 7th होता. आता आपल्याला 8th जो की लास्ट क्वेश्चन आहे तर तो पाहायचा आहे. एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 8. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PYQ सच दॅट PY इज इक्वल टू 6.3 सेंटीमीटर, YQ इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर, PQ इज इक्वल टू 5.8 सेंटीमीटर. सो इफ YZ अपॉन YQ, आता या ठिकाणी YZ अपॉन YQ म्हणजे दोघांमध्ये पण कॉमन आहे. सो दोघं एकत्र येतील. इज इक्वल टू 6/5. आता या ठिकाणी 6 म्हणजे मोठं कोणाचं आहे 6चं आहे आणि ते कोणाचं आहे YZचं आहे. म्हणजेच हा जो ट्रायंगल आहे तर तो मोठा असणार आहे म्हणजेच तो बाहेर असणार आहे. सो आपल्याला XYZ आणि PYQ हे जे दोन ट्रायंगल्स आहेत तर ते ड्रॉ करायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण रफ फिगर ड्रॉ करूया. सो रफ फिगर आपण इथे ड्रॉ करणार आहोत. रफ फिगरमध्ये तुम्हाला जो मोठा अँगल आहे तर तो कुठे घ्यायचा आहे बाहेर घ्यायचा आहे. लहान अँगल जो आहे तर तो आतमध्ये घ्यायचा आहे. ओके, रफ फिगर तुम्ही कशी ड्रॉ करू शकता मेजरमेंट न घेता. याच्यामध्ये कॉमन वर्टेक्स जो आहे तर तो Y आहे. या ठिकाणी मोठं येणार आहे X आणि Z. सो Xला आपण वरती घेऊया, Zला आपण खाली घेऊया आणि या ठिकाणी येणार आहे P आणि इथे येणार आहे Q. ओके, सो आता ज्याचे त्याचे मेजरमेंट्स आपल्याकडे आहेत तर पहिल्यांदा आपल्याकडे आहे मेजरमेंट PYचं.
सो पी वायचं मेजरमेंट आपण लिहूया 6.3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आहे वाय क्यूचं, म्हणजेच या ठिकाणी याचं मेजरमेंट आपण लिहिणार आहोत 7.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आहे पी क्यू म्हणजे याचं मेजरमेंट जे की आहे 5.8 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी आपल्याला एकूण 6 पार्ट्स करायचे आहेत आणि त्यामधल्या 5th पार्टवरती हा अँगल आणि 6th पार्टवरती हा अँगल ड्रॉ करायचा आहे. सो ही आहे आपली रफ फिगर. आता आपण फेअर फिगर ड्रॉ करणार आहोत. पहिल्यांदा तर आपण बेस घेणार आहोत 7.2 सेंटीमीटरचा. ओके, सो 7.2 सेंटीमीटरचा आपण बेस घेऊया. ओके, सो हा आहे आपला बेस 7.2 सेंटीमीटरचा. याला आपण नाव देणार आहोत वाय क्यू आणि ते लिहूया 7.2 सेंटीमीटर. सगळे मेजरमेंट्स करेक्ट आहेत तर आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी 6.3 सेंटीमीटरचा एक जो आहे तर तो सेगमेंट ड्रॉ करायचा आहे फ्रॉम वाय, तेव्हा आपल्याला वाय पी मिळेल. सो आपण आपल्या कंपासमध्ये अंतर घेऊया 6.3 सेंटीमीटरचं आणि एक जो आपला सेगमेंट आहे तर तो आपण ड्रॉ करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर दुसरं अंतर घ्यायचं आहे 5.8 सेंटीमीटरचं. सो दुसरं अंतर घेऊया 5.8 सेंटीमीटरचं आणि आपला जो दुसरा आर्क आहे तर तो आपण ड्रॉ करणार आहोत. ओके, व्हिडिओ स्लो होत असेल देन यू कॅन इन्क्रीज द स्पीड ऑफ द व्हिडिओ. सो या ठिकाणी तुम्ही दुसरा आर्क ड्रॉ केलेला आहेत. आता या दोघांना तुम्हाला जॉईन करायचं आहे. इथे तुम्हाला कोणता पॉईंट मिळाला आहे? पी पॉईंट मिळाला आहे. सो जस्ट जॉईन पी वाय. पी वाय आधी आपण जॉईन करूया. त्याच्यानंतर तुम्हाला जॉईन करायचं आहे पी क्यू. ओके, सो या ठिकाणी 6.3 सेंटीमीटर अंतर आहे, या ठिकाणी 5.8 सेंटीमीटर अंतर आहे. आता तुम्हाला या ज्या लाईन्स आहेत तर त्या अजून वाढवायचे आहेत, कारण याच्या बाहेर अजून एक अँगल येणार आहे, त्याला पण तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. हे पण तुम्हाला इन्क्रीज करायचं, थोडंसं एक्सटेंड करायचं आहे. ओके, सो जेणेकरून पुढचा अँगल तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ॲक्यूट अँगल ड्रॉ करायचं, त्याच्यावरती तुम्हाला 6 पार्ट्स घ्यायचे आहेत. ओके, सो इथे तुम्ही ॲरो द्या. ओके, सो आता तुम्ही या ठिकाणी कोणत्याही मेजरमेंटचे पार्ट्स घेऊ शकता. 6 पार्ट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. तर अशा पद्धतीने आपण 6 पार्ट्स घेतलेले आहेत. त्यामधल्या 5व्या पार्टवरती जो आहे तर तो आपल्याला हा छोटा अँगल दाखवायचा आहे. सो आता या ठिकाणी Y1 Y2 Y3 Y4 Y5 आणि Y6 अशी आपण नावं देऊया. या ठिकाणी आपण Y5 जॉईन करूया. इथं याच्यावरती आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. जेवढ्या मेजरमेंटचं आहे तेवढ्याच मेजरमेंटचं या ठिकाणी पण ड्रॉ करायचं आहे. आता या दोघांमधलं जे अंतर आहे तर ते आपण घेऊया, तेवढंच इथे आपण मार्क करूया. आता यामधून जाणारा सिंपल आपण एक छोटासा सेगमेंट ड्रॉ करणार आहोत, जे की बरोबर या पॉईंटमधून जाईल आणि या पॉईंटमधून जाईल आणि वरती टच करेल. ओके, सो हा असणार आहे तो पॉईंट. त्याच्यानंतर जे आपण खाली केलं तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एक आर्क ड्रॉ करायचं आहे, इथे पण एक आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर या दोघांमधलं अंतर घ्यायचं आहे, जेवढं असेल तेवढं सेमच आहे. इथे तुम्ही वाटल्यास एक आर्क पण ड्रॉ करू शकता, कंपल्सरी नाही आहे, काढायचं तर काढू शकता. एवढं आपण अंतर घेतलं हे दाखवण्यासाठी, मग इथे पण काढून टाका. ओके, या ठिकाणी पण एक आर्क ड्रॉ करा. आता या पॉईंटमधून आणि या पॉईंटमधून जाणारा तुम्हाला एक सेगमेंट ड्रॉ करायचं आहे, जो की वरती जी सगळ्यात अपमोस्ट लाईन आहे तर त्याला जाऊन टच करेल. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला एक्स पॉईंट मिळालेला आहे, हा तुमचा झेड पॉईंट आहे. सो इन दिस वे तुम्हाला हे सगळं ड्रॉ करायचं आहे. आता ही लाईन जी तुम्ही एक्सटेंड केली त्याच्या पुढे पण तुम्ही काहीतरी नावं द्या जी की याच्या बाहेरची आहेत. याला द्या बी, याला द्या ए नाव. ओके, याला सी नाव द्या. ओके, सो अशा पद्धतीने ही सगळी नावं तुम्हाला द्यायची आहेत. आणि इन दिस वे तुमचा हा जो डायग्राम आहे कन्स्ट्रक्ट करून झालेला आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. खूप इझी होता हा पूर्ण प्रॉब्लेम सेट. त्याचबरोबर हा पूर्ण चॅप्टरच इझी आहे. फक्त 2 प्रॅक्टिस सेट आणि एक प्रॉब्लेम सेट आहे आणि सगळं मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे, सगळं बेसिक्स सहित. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.